नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी.एस. अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यायालय भरती पेपर पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला असा आहे, हिंदी या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 विश्वास पाटील हे हिंदी या मराठी पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा, आधुनिक भारताचा निर्माता असे कोणास म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजा राममोहन राय यांना आधुनिक भारताचा निर्माता असे म्हणतात. प्रश्न क्रमांक तिसरा, भारताचे राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भारताचे उपराष्ट्रपती यांच्याकडे देतात. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. प्रश्न क्रमांक 5वा, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 6वा, पंचायत राज शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बलवंतराय मेहता यांनी केली. प्रश्न क्रमांक 7वा, महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तृतीय रत्न हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 8वा, झारखंड या राज्याची राजधानी टिंबटिंब ही आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रांची हे झारखंड या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 9वा, घटना समितीचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 10वा, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 34. महाराष्ट्रातील जिल्ह्याची संख्या 34 आहे. प्रश्न क्रमांक 11वा, खडकवासला धरण हे खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मुठा या नदीवर खडकवासला धरण हे आहे. प्रश्न क्रमांक 12वा, संत तुकारामांची समाधी पुढीलपैकी कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 13वा, भारतातील धवल क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वर्गीस कुरियन यांना भारतातील धवल क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 14वा, टिंबटिंब या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जीवनसत्व अ या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. प्रश्न क्रमांक 15वा, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 16वा, चांदोली या जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वसंत सागर हे चांदोली या जलाशयाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 17वा, साखर उत्पादनामध्ये आघाडीचे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे साखर उत्पादनामध्ये आघाडीचे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 18वा, महाराष्ट्रातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्र टिंबटिंब येथे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर या जिल्ह्यात महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीचे संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 19वा, मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 20वा, राऊ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 N.S. इनामदार हे राऊ या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 21वा,
भोपाळ वायू दुर्घटनेतील कोणता वायू बाहेर पडला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मिथेल आयसोसायनेट हे वायू बाहेर पडला. प्रश्न क्रमांक 22 पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणती मृदा सापडते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जांभी ही मृदा सापडते. प्रश्न क्रमांक 23 कोणती लस ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कोवॅक्सिन. प्रश्न क्रमांक 24 राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा. प्रश्न क्रमांक 26 न्यूज लेटर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 DTP हा प्रोग्राम वापरला जातो. प्रश्न क्रमांक 27 तांबड्या रक्तपेशी पुढीलपैकी कोठे तयार होतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अस्थिमज्जा या ठिकाणी तांबड्या रक्तपेशी तयार होतात. प्रश्न क्रमांक 29 ग्लुकोजमध्ये किती टक्के कार्बनचे प्रमाण असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 40% हे ग्लुकोजमध्ये कार्बनचे प्रमाण असते. क्रमांक 30 प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 प्रतिमा. प्रश्न क्रमांक 31 विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे काळ ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पूर्ण वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 32 अवजड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हलके. प्रश्न क्रमांक 33 अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आसक्ती. प्रश्न क्रमांक 34 पोट दुखणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 असूया वाटणे. प्रश्न क्रमांक 35 आयात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 निर्यात.